म्हणजे आजोबा कुणबी, वडील मराठा, मी हिंदू मराठा, मुलगी कुणबी मराठा, अशा पद्धतीने म्हणजे जी सवलत असेल त्या पद्धतीने शाळेमध्ये प्रवेश घेताना त्या नोंदी झाल्या. कुणबी जात वेगळी आहे आणि मराठा जात वेगळी आहे. मग त्यांचं सगळ्या कुणबी मराठ्यांचं जे विवाह झालेलं आहे ते इंटरकास्ट मॅरेज गृहीत धरा. सुरुवातीला आपण जर निझाम स्टेटचे गॅझेटियर्स पाहिलेत, पानापानावर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कुणबी म्हणूनच नोंद आहे. गॅझेटियर ऑफ औरंगाबाद डिस्ट्रिक्ट निझाम डोमेन याच्या प्रत्येक पानावर गावाची लोकसंख्या जी दिलेली आहे ती कुणबी म्हणून दिलेली आहे, मराठा म्हणून कुठेही दिलेली नाही. ही पानापानावर लोकसंख्या या पुस्तकात दिलेली आहे आणि त्यामध्ये कुठेही मराठा म्हणून उल्लेख नाही. सरकारी डॉक्युमेंट नाही. तर वाण्यामध्ये पण कुणबी आढळलेले आहेत, मारवाड्यांमध्ये पण कुणबी आढळलेले आहेत. मग ते पण कुणबी आहे का त्यांचा व्यवसाय दुसरा आहे? नमस्कार, मी राजेंद्र भोसले. आज माझ्यासोबत डॉक्टर रमेश सूर्यवंशी सर आहेत. हे निवृत्त उपप्राचार्य आहेत शिवाजी कॉलेजचे. आज जो प्रश्न उपस्थित झालेला आहे सर्व महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात, त्या संदर्भामध्ये सरांचा खूप अभ्यास आहे. डिजिटल माध्यमामध्ये सर अनेकदा लिहित असतात. कुणबी म्हणजे काय, मराठा म्हणजे काय, किंवा कुणबी मराठा हे दोन्ही एकच आहे का, याबद्दल त्यांनी खूप असं लिखाण केलेलं आहे. आज आपण सरांकडनं जाणून घेऊया कुणबी आणि मराठा हे दोन जे जाती आहे ह्या एकच जाती आहे का, त्यामध्ये काही भिन्नता आहे. सर नमस्कार, मी डॉक्टर रमेश सूर्यवंशी. कुणबी आणि मराठा ह्या एकच आहेत. मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजे मराठा. परंतु काय झालं आहे की पैसा किंवा पाटीलकी किंवा संपत्ती वाढल्यानंतर ते स्वतःला पाटील, नंतर मग पुढे स्वतःला देशमुख असं समजायला लागले. ज्याच्याकडे पाटीलकी असेल तो पाटील, ज्याच्याकडे देशमुखी असेल तर देशमुख. वास्तविक हे सगळे शेती करणारेच. शेती करणारा त्याला कुणबी म्हटलं जातं. आणि त्याची जी शेती असते किंवा बैलगाडी किंवा कृषी अवजारं ही सगळी मिळून त्याची जी क्रिया असते ते कुणबीपण किंवा त्याचं ते शेती करणं कुणबट असं म्हटलं जायचं. आता त्यांना शिवीवजा किंवा तुच्छतेने कुणबट म्हटलं जायचं. परंतु तो कुणबी हा शेती करणारा वर्ग. परंतु थोडा पैसा आला, आपण यापेक्षा श्रेष्ठ आहोत, वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये गेलेत. आता शेती करणारा, शेतीसाठी आवश्यक असणारी जी काही बाबी होत्या त्या व्यवसायांमध्ये काही गेलेत, त्यांचा दर्जा वाढला, उत्पन्न वाढलं. श्रीमंत झाल्यानंतर ते स्वतःला कुणबी न म्हणता ते स्वतःला पाटील म्हणायला लागलेत, देशमुख म्हणायला लागलेत. हा भेद थोडक्यात त्यांचा सुपिरिटी कॉम्प्लेक्स. पण वास्तविक पाटील, कुणबी, देशमुख हे एकच. मग अनेक ठिकाणी आपल्याला अशा नोंदी आढळल्या आहेत. आता जे महाराष्ट्रभर जे कुणबी शोधणं चालू आहे, प्रत्येक जिल्हा स्तरावर किंवा ग्रामीण भागांमध्ये तहसील लेवलला, त्या ठिकाणी मराठा जातीसमोरच कुणबी आढळलेले नाहीत. तर वाण्यामध्ये पण कुणबी आढळलेले आहेत, मारवाड्यांमध्ये पण कुणबी आढळलेले आहेत. मग ते पण कुणबी आहे का त्यांचा व्यवसाय दुसरा आहे? त्यांचा व्यवसाय जरी दुसरा असला ना, आता काय होतं आहे नेमकं की मराठवाड्यामध्ये ही लाट सुरू झाली जालन्यापासून. जरांगे पाटलांनी त्या प्रश्नाला वाचा फोडली आणि मराठ्यांमध्ये, कुणब्यांमध्ये ही एक जागृती निर्माण झाली की आपल्याला कुणबी म्हणजे ओबीसीमध्ये आपण आहोतच कायद्यानुसार, तर मग आपण कुणबी प्रमाणपत्र का काढू नये, म्हणून ते आता धावपळ सगळ्यांची सुरू झाली. आता कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी धावपळ का करावी लागते, तर त्याचं मूळ जर पाहिलं तर त्यांच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये. शेती आधी 100-100, 150-150 एकर शेती असायची. शिलिंगमध्ये गेल्यानंतर ती मर्यादित झाली. त्यानंतर कुटुंबाचा व्याप वाढत गेला, कुटुंबातल्या मुलांची संख्या, अपत्यांची संख्या वाढत गेली, तेवढे शेतीचे तुकडे झालेत. प्रत्येकाच्या वाट्यावर थोडी थोडी जमीन आली आणि थोडी जमीन आल्यानंतर शेतमालाला भाव नाही, कृषी उत्पादन खर्च वाढत गेला आणि यातून गरिबीही येत गेली. त्यामुळे मुलांना शिक्षणासाठी पाठवायचं तर कमी खर्चाचा कोणता कोर्स हा विचार व्हायला लागला.
अलीकडे काय झालं आहे की आधी 2,000-4,000 जी फीस होती त्याऐवजी आता ती लाखावर फीस गेली. लाखावर फीस गेल्यानंतर मग आपल्या मुलांना शिकवायची की नाही हा मोठा प्रश्न मराठ्यांपुढे, शेतकऱ्यांपुढे किंवा कुणब्यांपुढे आला आहे. एक तर जून जुलैमध्ये पेरणी असते. पेरणीसाठी बी भरण, खत मटेरियल त्याला घ्यावं लागतं. मग तो पैसा खर्च करायचा, शेती करायची की मुलांना शिकवायचं. मुलांच्या शिक्षणासाठी प्रचंड आता फीस लागते. मग त्यापेक्षा मग कमी फीसचा कोर्स घे, जा मग आर्ट्सला, जा कॉमर्सला किंवा ज्या कॉलेजला, ज्या शाळेला फीस नसेल अशा शाळेमध्ये जा. आणि त्याच्यातून शैक्षणिक दुरावस्था त्यांची होत गेली. शिक्षणामध्ये आता मराठ्यांचं मागासलेपण हे वाढत चाललं आहे. फीस वाढली, मग फीस आपल्याला कमी लागेल अशा कोर्ससाठी जायचं तर मग त्यासाठी OBC असणं आवश्यक आहे. म्हणजे कुणबीचं प्रमाणपत्र, आपण तो कुणबी आहोतच. मग आता सगळ्यांची धावपळ सुरू झाली की आपलं कुणबी प्रमाणपत्र काढावं. त्यासाठी आता अचानकच असं कुणबी प्रमाणपत्रासाठी का धावपळ सुरू झाली, प्रत्येकजण OBCमध्ये का जायचं म्हणतो आहे, तर त्याला मूळ कारण हे आहे, शिक्षण हे महागडं झालं आहे आणि शिक्षण आपल्या मुलांना कुणबी किंवा मराठा किंवा शेतकरी देऊ शकत नाही, अशी अवस्था आज निर्माण झाली आहे. मुळात मराठा ही जात नाही, हा प्रांत आहे. परंतु मराठवाड्यामध्ये मराठा ही जात म्हणून स्वीकारली गेली. परंतु आता जर कुणबी, मग असं विचारलं जातं की मग मराठा ही जात नाहीत, मग मराठे कोण आहेत? मग मराठे कुणबी आहेत का? मराठे OBC आहेत का? मराठे SC आहे का? मराठे SC आहे का? मग कुठल्या प्रवर्गामध्ये मराठ्यांना नोंद करायची किंवा कुठल्या प्रवर्गात त्यांना घ्यायचं आहे? मग अभ्यासक असे म्हणतात की मग तुम्ही मराठ्यांना मराठा जात लावू नका किंवा तुम्ही मराठे मुळात मराठा जातच नाही आहे असंही म्हटलं जातं. तर मग आता मराठे कुठल्या प्रवर्गात आपण कन्सिडर करायचे? काय होतं आहे की मर्द मराठा, शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत. मराठ्यांचं सैन्य, महाराष्ट्रात राहतात ते मराठे किंवा मराठी बोलतात ते मराठे. महाराष्ट्र, मराठा हा प्रदेश या नावाने ओळखला जायचा. पण आम्ही मराठवाड्यातले किंवा महाराष्ट्रातले मराठे आहोत यामध्ये आणखी त्यांना भूषण वाटायचं. दुसरी गोष्ट अशी की निजाम स्टेटमध्ये मराठवाडा होता. त्यानंतर त्याचं विलिनीकरण झालं महाराष्ट्रात. निजाम स्टेटमधून तो महाराष्ट्रात विलीन झाला आणि मराठवाडा हा भाग सुरुवातीला आपण जर निजाम स्टेटचे गॅझेटियर्स पाहिलेत, आता ते गॅझेटियर्स माझ्याकडे आहेत, पानापानावर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कुणबी म्हणूनच नोंद आहे. आता हे जे गॅझेटियर आहे तुमचं, गॅझेटियर ऑफ औरंगाबाद डिस्ट्रिक्ट निजाम डोमेन, याच्या प्रत्येक पानावर गावाची लोकसंख्या जी दिलेली आहे ती कुणबी म्हणून दिलेली आहे, मराठा म्हणून कुठेही दिलेली नाही. आता त्यामध्ये सविस्तर सांगायचं तुम्हाला तर औरंगाबाद जिल्ह्यात एकूण कुणब्यांची लोकसंख्या दिलेली आहे 32,855, पान नंबर 808वर. या पुस्तकाच्या पान नंबर 808वर कुणबी म्हणून ही लोकसंख्या दिलेली आहे औरंगाबाद शहराची. दौलताबादची कुणबी संख्या 136 दिली आहे. हर्सूलची कुणबी संख्या 285 दिली आहे. फुलंब्रीची कुणबी संख्या 74 दिली आहे. चिकलठाणची कुणबी लोकसंख्या 249 दिलेली आहे. म्हणजे औरंगाबाद तालुका जर पाहिला तर अशी लोकसंख्या दिलेली आहे आणि पान नंबर 808 ते 828पर्यंत ही संख्या दिलेली आहे. अंबड तालुक्यात एकूण कुणब्यांची संख्या 55,030 दिलेली आहे, पान नंबर 807वर. म्हणजे अंबडमध्ये कुणबी होते, औरंगाबाद तालुक्यात कुणबी होते. खुलताबाद तालुक्यात एकूण कुणब्यांची लोकसंख्या 4,411 दिली आहे, पान नंबर 830वर. रोझा तेथे कुणब्यांची लोकसंख्या दिली आहे 314, पान नंबर 831वर. वैजापूर तालुक्यात कुणब्यांची लोकसंख्या दिली आहे 24,576. भोकरदन तालुक्यात कुणब्यांची लोकसंख्या दिली आहे 48,403. सिल्लोड तालुक्यातली लोकसंख्या दिली आहे 12,414. गंगापूर तालुक्यातली कुणब्यांची लोकसंख्या दिली आहे 20,506. जालना तालुक्यात कुणब्यांची लोकसंख्या दिली आहे 21,585. कन्नड तालुक्यात कुणब्यांची लोकसंख्या दिली 30,249. पैठण तालुक्यात कुणब्यांची लोकसंख्या दिली 19,054 आणि नंतर त्या तालुक्यात येणाऱ्या गावांची लोकसंख्यासुद्धा दिलेली आहे. ही पानापानावर लोकसंख्या या पुस्तकात दिलेली आहे आणि त्यामध्ये कुठेही मराठा म्हणून उल्लेख नाही. सरकारी डॉक्युमेंट हे 1884चं निजाम स्टेट गॅझेटियर आहे. सरकारी आणि हे निजामच्या काळात किंवा इंग्रजांच्या काळात हे तयार झालेलं गॅझेटियर, यामध्ये कुठेही मराठा उल्लेख नाही. सगळा जो उल्लेख आहे तो कुणब्यांचा आहे. बरं, मग आता हे सगळ्या सरकारी डॉक्युमेंटमध्ये, या कागदपत्रांमध्ये आपल्याला कुणब्यांची नोंद आढळते. मग आतापर्यंत मग कुणबी प्रमाणपत्र का दिले गेले नाही किंवा का त्याच्यासाठी प्रयत्न केले गेले नाही? नाही, नेमकं काय व्हायचं आहे
की आता हा आपले मोर्चे निघाले मराठ्यांचे मध्यंतरी 55-60 मोर्चे निघाले शांतताई मार्गाने, संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. त्यावेळेला नेमकं कन्नड तालुक्यातल्या आदिवासींच्या प्रश्नाच्या संदर्भात मी मंत्रालयात गेलो होतो. चंद्रकांत दादा पाटील सावराजी यांच्याशी भेट झाली आणि तिथे मी बोललो होतो की मराठवाड्यामध्ये मराठ्यांची जी मागणी आहे कुणबी म्हणून, सगळे मराठवाड्यात सरसकट या पुस्तकामध्ये प्रत्येक पानावर कुणबीच म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणा मराठवाड्यातले सगळे मराठे हे कुणबी आहेत. कुणबी आहेत म्हणजे ते ओबीसीमध्ये मोडतात, त्यांना आरक्षण वेगळं द्यायची काही गरज नाही, कुणबी म्हणून आहेतच ते. त्यावेळेला पाटलांची सुद्धा हीच मागणी आहे, तीच मागणी, कुणबीच आहे, मराठे हे कुणबीच आहेत. हक्क नाही, नेमकं काय झालंय की गल्लत होते, कुणबे नोंद न होता काही ठिकाणी मराठे नोंद झाली आहे. आता तुम्हाला जर उदाहरण सांगायचं, नाशिक डोमेनमध्ये सुद्धा तेच दिलेलं आहे किंवा खान्देश डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा तेच दिलेलं आहे. मराठा म्हणजे कुणबी म्हणजे मराठा हाच उल्लेख आहे. आणि दुसरं जर तुम्हाला दाखवायचं, माझ्याकडे खासरा पत्रक आहे. या खासरावर जर म्हटलं आजोबांचं, माझ्या आजोबांचं खासरा पत्रक जे आहे त्यामध्ये कौतिक देवचंद कुणबी. अच्छा, कुणबी म्हणून आजोबा कुणबी म्हणून आहेत. आता वडिलांचा दाखला जो आहे सीताराम कौतिक, म्हणजे कौतिक देवचंद कुणबी, तर सीताराम कौतिक माझे वडील मराठा. आणि त्यानंतर माझ्या मुलींची स्वप्नाली सूर्यवंशी, मी जेव्हा या चळवळीत होतो तेव्हा मी तिची जात टाकली आहे मराठा कुणबी. तर मोठ्या मुलीची टाकलेली आहे मराठा. माझी स्वतःची जात जी होती मराठा, म्हणजे आजोबा कुणबी, वडील मराठा, मी हिंदू मराठा, मुलगी कुणबी मराठा. अशा पद्धतीने म्हणजे जी सवलत असेल त्या पद्धतीने शाळेमध्ये प्रवेश घेताना त्या नोंदी झाल्या आहेत. त्यावेळेस महत्त्व माहीत नव्हतं. तसं आपल्याला सवलत कुणबी म्हणून मिळते. मग मराठाऐवजी मग मराठाच्या पुढे कुणबी नाव किंवा कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा फक्त कुणबी किंवा हिंदू मराठे, अशा पद्धतीने वेगवेगळ्या नोंदी आहेत. माझ्याच कुटुंबात पंजोबाची नोंद, आजोबाची नोंद कुणबी आहे, वडिलांची नोंद मराठा आहे, माझी नोंद हिंदू मराठे, मुलीची नोंद कुणबी मराठा. हे मुळात तुम्ही खानदेशमध्ये तुमचा जन्म झाला, आजोबा तुमचे कुणबी, मग तुम्ही मराठवाड्यात आलो. मग तुम्ही ज्या वेळेस इथे शाळेमध्ये दाखला टाकला त्यावेळेस त्याच्यावरती हिंदू मराठा नोंद झाली मराठवाड्यामध्ये. मग तुम्ही शिकलेत, मग शिकल्यानंतर तुमच्या मुलींचा जेव्हा दाखला टाकण्याची वेळ आली तुम्हाला ती जाणीव झाली की आपल्या आजोबांचे मी आजोबांचं खासरा पत्रक आणलं, माझं हिंदू मराठा होतं, आजोबांचं कुणबी होतं, वडिलांचं मराठा होतं. मी ती फाईल दाखल केली औरंगाबादला, परंतु नंतर पाहिलं मी आदिवासी ठाकरांच्या जात प्रमाणपत्रामध्ये एवढा छळवाद होतो, आपण कुठे आणखी मी दाखल केलं आणि नंतर साधारणतः ती 12वीला असताना मी दाखल केलं होतं. आणि ते कुणबी प्रमाणपत्र न घेता सगळी कागदपत्रं मी पुन्हा परत आणलीत. म्हणजे कुणबी प्रमाणपत्र दिलं जातच नव्हतं, दिलंच जात नव्हतं. आणि सगळी कागदपत्र जरी दिलीत, मग तुमचे देवदेवता कोणते, देवारे कोणते, भाषा कोणती, आता हे सगळं जरी विचारायचं असलं तरी महाराष्ट्रात राहणाऱ्या सगळ्यांचे रीतिरिवाज, देवारे, देवदेवता ह्या जवळजवळ सारख्याच आहेत. तुम्ही कोळी घ्या, माळी घ्या, मराठा घ्या, ह्या पद्धती सारख्याच आहेत. देवदेवतं, हळद लावणं, टाळी, या सगळ्या विधी सारख्याच आहेत. म्हणून TRTI किंवा हे भाषा पडताळणी पथक जे आहे, एक तर त्यांना अँथ्रोलॉजी पॉलिसीचं काही माहीत नाही, सोशलॉजीचं काही माहीत नाही, तरीसुद्धा ते पथक काम करतं. म्हणून त्यासाठी शक्यतो टाळणं, प्रमाणपत्र देणं टाळणं हा रियाज त्यांनी स्वीकारला आहे. म्हणजे आत्तापर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून जी काही सवलत कुणब्यांना हवी होती ती दिलेली नाही. 4-5 पिढ्या त्यांच्या गारच झाल्यात. आता जरांगे पाटलांच्या या लढ्याला यश आलं तर यापुढे कदाचित ती सवलत मिळेल, नाहीतर त्यांना सवलीपासून वंचितच ठेवण्यात आलं आहे. मग आतापर्यंतचा जो बॅकलॉग तयार झालेला आहे मराठवाड्यामधील मराठ्यांचा, मग यासाठी शासनास्तरावर तुम्ही काही मागणी करणार आहे का, की गेल्या 75 वर्षापासून मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नाही मिळाल्याने त्यांचं शैक्षणिक खूप मोठं नुकसान झालेलं आहे.
त्यांच्या अनेक सवलती त्यांना मिळालेल्या नाहीत. मग अशा वेळेस मग त्यांचा जो बॅकलॉग तयार झालेला आहे, मराठवाडा असाही मागासलेला आहे आणि आता परत शैक्षणिकदृष्ट्या मराठा हे मागासले होत चाललेले आहेत. मग शासनाकडे याही अनुषंगाने काही मागणी होणार आहे का? एक तर मराठवाडा हा निजाम स्टेटमध्ये होता, निजामांच्या याच्यात होता. वर ताट मान करून कुठल्याही मराठ्यांना कुणब्यांना वावरता येत नव्हतं. त्यामुळे स्वतः आम्ही मराठा आहोत किंवा देशमुख आहोत असं म्हणायची त्यावेळेला सोय त्यांची नव्हतीच, म्हणून सरसकट त्यांना कुणबी म्हणून नोंदवलं गेलं आहे. पण जेव्हा मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला, निजाम स्टेट जेव्हा खालसा झाला आणि महाराष्ट्रात विलीन झाला मराठवाडा, त्यावेळेला सगळ्यांच्या नोंदी गॅझेटियरमध्ये मराठा झाल्यात. म्हणजे जे गॅझेटियर निजाम स्टेटमधलं तुम्हाला कुणबी सांगतं 1884चं, जेव्हा तुम्ही 1910-15ला जे गॅझेटियर तयार झालं त्यामध्ये सगळे कुणबी काढून टाकून सगळी लोकसंख्या तुम्ही मराठा दाखवली. म्हणजे कुणब्यांना सोयी सवलती मिळतात, निजाम स्टेटमध्ये त्या मिळत होत्या. मग त्या आता स्वातंत्र्यानंतर या मराठवाड्याच्या जनतेला पुन्हा सोयी सवलती द्यायच्या कशाला, म्हणून त्यांना कोणीतरी शुक्राचार्याने कुणबीऐवजी सगळ्यांच्या नोंदी मराठा झाल्यात. मग आताचे नवे गॅझेटियर्स सगळे मराठा दाखवतात आणि निजाम स्टेटचे गॅझेटियर सगळे कुणबी दाखवतात. मग एकतर न्यायालयीन चौकशी करा, हे सगळे कुणबी एका रात्रीत कुठे गेलेत आणि हे सगळे मराठे कुठून आलेत. म्हणजे हा सगळा फसवाफसवीचा खेळ सुरू आहे. कुणबी आणि मराठा हे एकच आहेत. कुणब्यांना मराठा म्हटलं म्हणून त्यांना काही वाईट वाटत नाही, मराठ्यांना कुणबी म्हटलं म्हणून काही वाटत नाहीत. परंतु काही आमदार खासदार म्हणतात की आम्ही 96 कोळी मराठे आहोत, आम्ही कुणबी नाहीत. अर्थात हा त्यांचा पैशाचा त्यांचा गर्व आहे, दुसरं काहीच नाही. रोटीबेटी व्यवहार होतो. रोटीबेटी व्यवहार होतो. मग जर तुम्हाला असं म्हणायचं असेल कुणबी जात वेगळी आहे आणि मराठा जात वेगळी आहे, मग त्यांचं सगळ्या कुणबी मराठ्यांचं जे विवाह झालेलं आहे ते इंटरकास्ट मॅरेज गृहीत धरा. प्रत्येकाला 2-2 लाख आणि 50-50 हजाराची भांडी तुम्ही बॅकलॉगसह द्या. आता अगदी बरोबर. आता अजून एक प्रश्न असा उपस्थित होतो की मराठ्यांच्या नोंदी शोधणं आता सगळ्या महाराष्ट्रभर चालू आहे आणि ज्यांनी त्यांच्या नोंदीमध्ये किंवा त्यांच्या पूर्वजांनी काही डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे असेल, शालेय कागदपत्र असेल किंवा महसुली कागदपत्र असेल, त्याच्यामध्ये त्यांनी तशा नोंद करून घेतलेलं आहे. अनेक असे कुटुंब आहे, असे फॅमिली आहे की त्यांनी कधीही ते शाळेत गेलेले नाही किंवा ते भूमिहीन आहे. मग त्यांच्या महसुली पण त्यांचा कुठे पुरावा नाही, शालेय त्यांचा पुरावा नाही. मग अशांना कुणबी प्रमाणपत्र आता मिळणारच नाही का? नाही, एक लक्षात घ्या, जात प्रमाणपत्र देताना जे क्रायटेरियाज आहेत, आता आदिवासी ठाकरांच्या बाबतीतसुद्धा तेच झालं होतं. मग वसू पाटलांनी त्यावेळेस नियम सांगितला, जेव्हा तुम्ही गावामध्ये जाल सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र बसवा आणि एकाला उभं करा, हा आदिवासी ठाकर आहे का? सगळ्या लोकांनी हो म्हटलं तर तो आदिवासी ठाकर आहे. 80-90 वर्षाचा म्हातारा जेव्हा बोलतोय हा आदिवासी ठाकर आहे, मग तो आदिवासी ठाकरच आहे. गाव कोणालाही बोगस जाती म्हणून उल्लेख करणार नाही. मग तसंच कुणब्यांच्या बाबतीत किंवा मराठ्यांच्या बाबतीत तुम्ही गाव जमवा, गावातल्या सगळ्या जातींना विचारा हा मराठा कुणबी आहे का? त्यांनी हो म्हटलं तर त्याला कुणबी प्रमाणपत्र द्यायला हरकत नाही, नोंदी नाहीतच. आता आदिवासी ठाकर कन्नड तालुक्यामध्ये जे होते, साधारणतः 30 वाड्यांमधून कन्नड, खुलताबाद किंवा सिल्लोड आणि नाशिकचा नांदगाव तालुका, या बॉर्डरला या डोंगरामध्ये 150-200 वर्षापासून जे ठाकर राहत होते, म्हणजे आजोबा पंजोबांच्या काळामध्ये सुद्धा ते या दऱ्याखोऱ्यात राहायचे, विवस्त्र राहायचे, कंदमुळे शिकार यावर ते जगत होते. आणि या आदिवासी ठाकरांना आत्तापर्यंत शासनाने नाकारलं होतं. कारण काय तर नोंदी नाहीत, ते शिकलेले नाहीत, त्यांच्याकडे 50 वर्षापूर्वीचे पुरावे ते देऊ शकत नाहीत. तसंच कुणब्यांच्या बाबतीतसुद्धा जे पिढ्यानपिढ्या शेती करतायत, शाळेशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं, कारण नोकरी म्हणजे ही दुय्यम समजली जायची. म्हणून शिकण्यामध्ये त्यांचा एवढा इंटरेस्ट नव्हता. पण जेव्हा आता शेती कमी झाली, प्रत्येकाच्या वाट्यावर कमी शेती आली आणि नोकरी करणं आता आवश्यक आहे, नोकरी करायची तर मग शिक्षण घेणं आवश्यक आहे. मग त्यासाठी हवं ते शिक्षण घेण्यासाठी फीस भरतं आवश्यक आहे. मग हा सगळा वाद वाढत गेला. म्हणून आता प्रत्येक धडपड करतो की आपल्याला फीस कशी कमी होईल, आपल्याला स्वतः शिक्षण कसं करून घेता येईल. म्हणून प्रत्येकजण कुणबीच प्रमाणपत्र मिळवून आपण OBCमध्ये जाऊ का ही वाट पाहतो आहे.
प्रत्येकाला 2-2 लाख आणि 50-50 हजाराची भांडी तुम्ही बॅकलॉगसह द्या आता. अगदी बरोबर. आता अजून एक प्रश्न असा उपस्थित होतो की मराठ्यांच्या नोंदी शोधणं आता सगळ्या महाराष्ट्रभर चालू आहे आणि ज्यांनी त्यांच्या नोंदीमध्ये किंवा त्यांच्या पूर्वजांनी काही डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे असेल, शालेय कागदपत्र असेल किंवा महसुली कागदपत्र असेल, त्याच्यामध्ये त्यांनी तशा नोंद करून घेतलेलं आहे. अनेक असे कुटुंब आहे, असे फॅमिली आहे की त्यांनी कधीही ते शाळेत गेलेले नाही किंवा ते भूमिहीन आहे. मग त्यांच्या महसुली पण त्यांचा कुठे पुरावा नाही, शालेय त्यांचा पुरावा नाही. मग अशांना कुणबी प्रमाणपत्र आता मिळणारच नाही का? नाही, एक लक्षात घ्या, जात प्रमाणपत्र देताना जे क्रायटेरियाज आहेत, आता आदिवासी ठाकरांच्या बाबतीतसुद्धा तेच झालं होतं. मग वसू पाटलांनी त्यावेळेस नियम सांगितला, जेव्हा तुम्ही गावामध्ये जाल सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र बसवा आणि एकाला उभं करा, हा आदिवासी ठाकर आहे का? सगळ्या लोकांनी हो म्हटलं तर तो आदिवासी ठाकर आहे. 80-90 वर्षाचा म्हातारा जेव्हा बोलतोय हा आदिवासी ठाकर आहे, मग तो आदिवासी ठाकरच आहे. गाव कोणालाही बोगस जाती म्हणून उल्लेख करणार नाही. मग तसंच कुणब्यांच्या बाबतीत किंवा मराठ्यांच्या बाबतीत तुम्ही गाव जमवा, गावातल्या सगळ्या जातींना विचारा, हा मराठा कुणबी आहे का? त्यांनी हो म्हटलं तर त्याला कुणबी प्रमाणपत्र द्यायला हरकत नाही. नोंदी नाहीतच. आता आदिवासी ठाकर कन्नड तालुक्यामध्ये जे होते, साधारणतः 30 वाड्यांमधून कन्नड, खुलताबाद किंवा सिल्लोड आणि नाशिकचा नांदगाव तालुका, या बॉर्डरला या डोंगरामध्ये 150-200 वर्षापासून जे ठाकर राहत होते, म्हणजे आजोबा पंजोबांच्या काळामध्ये सुद्धा ते या दऱ्याखोऱ्यात राहायचे, विवस्त्र राहायचे, कंदमुळे, शिकार यावर ते जगत होते. आणि या आदिवासी ठाकरांना आत्तापर्यंत शासनाने नाकारलं होतं. कारण काय? तर नोंदी नाहीत, ते शिकलेले नाहीत, त्यांच्याकडे 50 वर्षापूर्वीचे पुरावे ते देऊ शकत नाहीत. तसंच कुणब्यांच्या बाबतीतसुद्धा जे पिढ्यानपिढ्या शेती करतायत, शाळेशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं. कारण नोकरी म्हणजे ही दुय्यम समजली जायची. म्हणून शिकण्यामध्ये त्यांचा एवढा इंटरेस्ट नव्हता. पण जेव्हा आता शेती कमी झाली, प्रत्येकाच्या वाट्यावर कमी शेती आली आणि नोकरी करणं आता आवश्यक आहे, नोकरी करायची तर मग शिक्षण घेणं आवश्यक आहे. मग त्यासाठी हवं ते शिक्षण घेण्यासाठी फीस भरतं आवश्यक आहे. मग हा सगळा वाद वाढत गेला. म्हणून आता प्रत्येक धडपड करतो की आपल्याला फीस कशी कमी होईल, आपल्याला स्वतः शिक्षण कसं करून घेता येईल. म्हणून प्रत्येकजण कुणबीच प्रमाणपत्र मिळवून आपण OBC मध्ये जाऊ का ही वाट पाहतो आहे.